भारतीय राजकारणात विरोधक असणं ही सामान्य गोष्ट आहे, पण असा एखादा नेता असेल का ज्याच्यावर विरोधकांनीही तितकंच प्रेम केलं, ज्याच्या भाषणासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही सभागृहात शांत बसायचे आणि ज्यांच्या निधनानंतर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांच्या डोळ्यात अश्रू होते? हा नेता म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी. नमस्कार मंडळी, अनकट महाराष्ट्र या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. अटलजींना अनेकदा अजातशत्रू म्हटलं गेलं. अजातशत्रू म्हणजे ज्याचा जन्मतः कोणताही शत्रू नसतो किंवा ज्याने आपल्या स्वभाव, वागणूक आणि विचारांमुळे शत्रूलाही मित्र बनवलं. अर्थात राजकारणात त्यांचे वैचारिक विरोधक होतेच, पण वैयक्तिक कटुता, द्वेष किंवा सूड भावना त्यांच्या राजकारणाचा भाग कधीच नव्हत्या. त्यामुळेच हा शब्द त्यांच्या व्यक्तिमत्वाशी जोडला गेला. अटलजींच्या या प्रतिमेची सुरुवात त्यांच्या संसदीय कारकिर्दीपासून झाली. ते विरोधी पक्षात असतानाही सरकारवर कठोर टीका करायचे, पण ती नेहमी मुद्द्यांवर आधारित असायची. व्यक्तीवर नव्हे तर धोरणांवर टीका करणं ही त्यांची शैली होती. त्यामुळे त्यांच्या भाषणानंतर विरोधकही टाळ्या वाजवायचे. मतभेद असले तरी मनभेद नसावेत हा त्यांचा राजकीय संस्कार होता. याच कारणामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी असोत किंवा नंतरचे अनेक काँग्रेस नेते, सर्वांनी अटलजींच्या वक्तृत्वाचा आणि संसदीय संस्कारांचा आदर केला. त्यांच्या प्रभावी हिंदी भाषणांनी संसदेत एक वेगळी उंची निर्माण केली. त्यांचं बोलणं ऐकण्यासाठी विरोधी पक्षातले सदस्यही विशेष उत्सुक असायचे. अटलजींच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे संवादाची ताकद. त्यांना विश्वास होता की लोकशाहीत कोणताही प्रश्न संवादातून सोडवता येतो. म्हणूनच ते आघाडी सरकार चालवताना विविध विचारसरणींच्या 2 डझनहून अधिक पक्षांना एकत्र घेऊन चालले. प्रत्येकाला सन्मान देणं, मत ऐकून घेणं आणि सहमतीचा मार्ग शोधणं ही त्यांची कार्यपद्धती होती. त्यामुळे त्यांना कन्सेन्सस बिल्डर म्हणजेच सहमती घडवून आणणारा नेता म्हणूनही ओळख मिळाली. परराष्ट्र धोरणातही त्यांचा हा स्वभाव दिसून आला. 1998 मध्ये पोखरण अणुचाचण्या करून भारताची सामरिक ताकद जगासमोर दाखवणारे अटलजी त्यानंतर 1999 मध्ये पाकिस्तानशी शांततेसाठी लाहोर बस सेवाही सुरू करतात. कारगिल युद्धात कठोर भूमिका घेत असतानाच शांततेचा मार्गही खुला ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. म्हणजेच आवश्यक तेव्हा ठामपणा आणि शक्य तेव्हा संवाद हा त्यांचा संतुलित दृष्टिकोन होता. अटलजी केवळ राजकारणी नव्हते, ते संवेदनशील कवीही होते. त्यांच्या कवितांमध्ये आशावाद, मानवता आणि राष्ट्रप्रेम यांचा सुरेख संगम दिसतो. राजकारणातील कठोर निर्णय घेतानाही त्यांच्या व्यक्तिमत्वातला माणूस कधी हरवला नाही. त्यामुळे वेगवेगळ्या विचारधारांच्या लोकांनाही ते आपलेसे वाटत. त्यांच्या विनोदबुद्धीचेही अनेक किस्स्यांमध्ये उल्लेख आढळतात. संसदेत तणावपूर्ण वातावरण असतानाही एखाद्या हलक्या फुलक्या वाक्याने ते वातावरण निवळवायचे. मतभेदांमध्ये सभ्यता आणि सन्मान कसा राखायचा याचं जिवंत उदाहरण म्हणजे अटलजी. आजच्या काळात राजकारण हे अनेकदा आरोप, प्रत्यारोप, वैयक्तिक टीका आणि कटुतेनं भरलेलं दिसतं. अशा वेळी अटल बिहारी वाजपेयी यांची आठवण आपल्याला एका वेगळ्या राजकीय संस्कृतीची जाणीव करून देते. त्यांनी दाखवून दिलं की ठाम विचार असू शकतात, पण त्यांची मांडणी सुसंस्कृत पद्धतीनेही करता येते. विरोधकांचा आदर राखत, संवाद कायम ठेवत आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देतही मोठं नेतृत्व करता येतं. म्हणूनच अटलजींची ओळख केवळ भारताचे माजी पंतप्रधान म्हणून नाही, तर भारतीय लोकशाहीतील सभ्य, सुसंस्कृत आणि सर्वमान्य नेतृत्वाचं प्रतीक म्हणूनही कायम राहील. त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा संदेश कदाचित हाच होता: विचार वेगळे असू शकतात, पण मन तुटता कामा नयेत. आणि कदाचित म्हणूनच भारतीय राजकारणाने त्यांना प्रेमाने एकच नाव दिलं: अजातशत्रू. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. अटलजींचा कोणता निर्णय किंवा गुण तुम्हाला सर्वाधिक प्रेरणादायी वाटतो? कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.